यादव। बर ऐका, तुम्हाला निर्णायक अधिकार आहेत का बैठकीत आज? जे काय ठरल त्याचे निर्णायक अधिकार आहेत का तुम्हाला? कारण आम्हाला आता थाप चालणार नाही, तुम्हाला सांगतो। हा नाही नाही, कुणी असू द्या, मी नाना शेळके मला ओळखतात, नाना शेळकेंचे। परंतु साहेब काय होतंय, आपण ह्यांचं 6 वेळा ऐकले, आता 7व्यांदा त्यांनी नाही ऐकलं तर मग उपयोग नाही ना त्याचा। आपण काय म्हणतो, ह्यांना मुदत दिली, अवधी दिला, सगळं झालं। आजच्या बैठकीतला जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आमचं काय बाकी काय तुम्हाला मागणं आहे का साहेब स्क्रीनशॉट दाखवतात तसं काय आमचं आहे का तुमच्याकडे? शिंदे साहेब, शेती सेवा म्हणजे जिंती नाका चौधरीचा पंप, चौधरी पंप म्हणतोय मी। चौधरी पंप ती 400 मीटर मधलं मी बोलत नाहीये। जिंती नाक्याचा पेट्रोल पंप ते तुमचा छत्रपती आपला पूल आहे तो हायवे, नाही तुम्ही वापर केलेला सगळा रस्ता जिंती नाका ते पालखी महामार्ग, त्याचबरोबर वडजल ते वाटार फाटा, हे 2 रस्ते तुम्ही वापरलेत, बरोबर? आता तुम्ही पत्र काय दिलंय आणि किती तारखेला दिलंय? देशपांडे साहेब, आपल्याकडे पत्र काय आलंय आणि किती तारखेला आले बघा? हा, त्या रोडवरनं जाणारी पडत्या 26। नाही 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 साहेब, अगोदरचं बघा। नाही पहिलं पत्र बघा ना, पहिलं। अतिशय वाईट अवस्था आहे त्या रस्त्याची। काय अहो जायलाच नको वाटतं इकडे नाख्या मार्गे, इकडून बारामती रोडला यावं वाटते। कंपनीचा फायदा झालेला आहे, कंपनी पैसे घेऊन कमवून गेले, त्यांचा व्यवसाय, त्याच्याबद्दल आम्हाला काय नाही, पण त्याच्याबरोबर आमचा तोटा झाला तर आम्ही सहन करणार नाही। आता मी बोलू का? हा बोला तुम्ही, बोला की। तो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, मी जे आता सांगताय रस्ता ना, तो 1.5 किलोमीटर, त्यातलं त्या कॉन्ट्रॅक्टरनी 400 मीटरचा पीस रेडी केला होता डांबरी करून। बरं, पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टर, ठीक आहे। हा तो आमच्याकडून खराब झाला। बरं, तो 400 मीटर आम्ही करणार आहे। बरं, आणि राहिलेला रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या टेंडर मध्ये आहे, तो कॉन्ट्रॅक्टर तो राहिलेला रस्ता पूर्ण करणार। नाही ऐका ना, तुम्ही 400 मीटरच वापरला का 1.5 किलोमीटर 400 मीटर वापरला? वापरलाय का? आम्ही पूर्वीचा जो वापरलाय, तुम्ही सगळा रस्ता वापरलाय? रस्ता सगळाच वापरलाय, वापरायला नाही कुठे म्हणतोय, फक्त पूर्वीचा जो रस्ता वापरलाय त्याच्यावर आम्ही मुरुम टाकून वेळोवेळी दुरुस्त करून घेतलं आहे। अहो डांबरावर मुरुम टाकता का मला सांगा बरं? पूर्वी तिथे खड्डेच होते, डांबर कुठं राहिले जिंती नाक्यावर डांबरावर मुरुम टाकणं हे साहेब कुठला विषय आहे? आणि डांबरा म्हणजे पुलाव सुद्धा आम्ही डांबरी करून दिलं हो ते तुम्ही नाही केला, आम्ही करून घेतलाय, तुम्ही कसलं देताय? ह्याच्यावर सर आम्ही संघर्ष केला म्हणून होतोय ना, तर तुम्ही कसलं करताय? हो? सांगावं लागलं साहेब, तुम्ही नाही केलं, आम्ही सांगितलं, आम्ही जर आता हे काहीच केलेलं नाही। आमच्या तुम्हाला ते पूर्ण पंचकृषीतली रस्ता लोक करून नाही आली द्यावा ना तर तुम्ही ते सुद्धा करणार नाही, तुम्ही जाल निघून। तुम्हाला पूर्ण रस्ता करून द्यावा लागेल ते पूर्ण आम्हाला ते मान्य नाही 400 जिंती मीटर। नाका ते उड्डाण पूल। हा पण तो रस्ता मंजूरच आहे त्यांचा। ते आम्हाला माहित नाही, ते मंजूर होईल त्यावेळेला तुम्ही वापरलाय। नाहीतर आम्ही वापरलाय तुम्ही, खराब झालाय तुमच्यामुळं, तुम्ही नाक्यापासून तुमच्या पुलापर्यंत करून हा आणि असं नाही झालं, तुम्ही नाही केलं तर तुमचं अजून अर्धवट रेल्वेचं काम चालू आहे, केंद्राचे अमुक आहे तुमुक आहे, आम्हाला काय फरक पडत नाही, गाड्या बंद करा। नाही नाही, त्याच्यापेक्षा आमचं नुकसान जसं साहेबांच्याकडे स्क्रीनशॉट आहेत ना, मग तुम्ही मुरमाच्या जागेवर माती कुठं भरल्यात आणि दगडी कुठं भरल्यात ना, माझ्याकडे 25 व्हिडिओ आहेत तुमचे, प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं त्यावेळेला, अडचणीत जाल, लक्षात ठेवा, आम्हाला त्या भानगडीत जायची वेळ आणू नका। तो रेल्वेचा जो ब्रिज झालाय, तुम्ही रॉयल्टी किती भरली, माल किती उत्खनन केलंय, खाली पाणी साठतंय, ते सुद्धा चुकीचं झालं, आम्हाला पाण्यातून जावं लागतं, ते रेल्वेच्या पुलाखाली म्हणतोय मी। हो तो ब्रिज आमच्याकडे नव्हता, ते कॉन्ट्रॅक्टर ही होऊ द्या, त्याबद्दल मला बोलायचे मॅडम, लिटरली तिथं एक पुरुषभर पाणी साचणार आहे, त्याच्याबद्दल PWD आणि तुमचं हे काय करणार आहे ते नेमकं आता उत्तर द्या, मी त्यासाठी चालू पर्यायी व्यवस्था काय? की ते जे पूर्ण आहे ना ते असं आहे, एक लक्षात नाही, मला एक सांगा, ज्यावेळेस आपण बनवतो त्याच लोकांची गैरसोय करण्यासाठी बनवतो, सोय करण्यासाठी, बरोबर आहे, इकडं उंच मध्ये खड्डा, कसं पाणी जाणार तुमचं? पाणी जायला त्याचं सिस्टीमच नाही, जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही पाणी, जाऊ शकत नाही। बरं दुसरा पर्याय समजा वाता करता असं गृहीत धरून चालू की 4 महिने आम्ही तो रस्ता बंद केला, दुसरी सिस्टीम नाही ना मला? नाही बापू, सिस्टीम काढली त्यांनी पूर्वेला, कुठं काढला, फुल केला एक, कुठला? मी त्या फुटाण्यांच्याकडे तक्रार म्हणजे केली, आपण तिकडे जायचं का? त्यांनी ते मीच त्यावेळेला 6 वर्षापूर्वी निवेदन दिलं होतं त्यांना, ते म्हणले म्हणजे एक रेल्वेने तुमच्याशी समन्वय साधला नाही, हे जे हायवे अथॉरिटी त्यांनी तुमच्याशी समन्वय साधला नाही,
तुम्ही त्याच्याबद्दलचे काय एफर्ट्स घेतले ऐकून घ्या. मॅडम लिटरली जर तुम्ही तिथं आला, तुम्ही आलेला आहे अनेक वेळा, तिथं पूर्ण साहेब काय आहे, की अशी सिच्युएशन आहे, इकडं चढेल इकडं चढेल, मध्ये खड्डा आहे आणि पाणी निघायला जागाच नाही, कुठं जाणार? पाऊस जोराचा नाही म्हणून पाऊस जोराचा जर आला, हा हा तिथंच. 6 ते 7 फूट साहेब पाणी भरणार आहे. याचा. रेल्वेची जी हाईट असते ती त्या आपल्याला पुन्हा भारतात ते चेंज करता येईल. बरोबर आहे. त्याच्यावर त्या हिशोबाने रोडची हाईट खाली यावी. बरोबर 100%. देतानाच त्याच्या अलाइनमेंटला पीडब्ल्यूडीने जी एनओसी दिली त्यात पीडब्ल्यूडीने स्पष्ट म्हटलेलं आहे की येणारं तिथलं पाणी आहे त्याचं मेंटेन तुम्हाला करावं लागेल. पलीकडे एक ओढा आहे ना, एक ओढा आहे. चारे चारे आहे की त्याचे पाईप खाली घेतल्या मॅडम पाणीच जाऊ शकत पाण्यात नाही जाऊ शकत नाही मॅडम. आपण केलं. पाणी नाही जाऊ शकत. मॅग बरोबर. पण या ही रेल्वेचे अलाइनमेंट न हलवता आपल्याला या तिकडे असणाऱ्या गावांची सोय किंवा तिकडल्या जाणाऱ्या लोकांची सोय काहीतरी करायला पाहिजे, हे तर निश्चित आहे. बरोबर आहे. बरं, यासाठी आता हे म्हणतायत, शंभू तुम्ही म्हणताय की त्याला काहीतरी पर्याय रस्ता दिला. ते मी तक्रार केल्यावर पूल केलाय पूर्वेला. अण्णा नमस्कार. नमस्कार अण्णा. अरे भाऊ, काय खंडकरी शेतकरी काय म्हणताय सगळे काय साहेबांना त्रास देत नाही. तुमच्या राज्यात पूर्वेला जायचं. बरोबर आहे ना? पूर्वेला काय म्हणता जायचं. असं काय करता, आमचं राज्य आपण सगळीच आहे, आम्ही आहे की तुमच्या बरोबर. पश्चिमेकडे यायचं मग उत्तरेकडे जायचं, असं तो द्रविड प्राणायाम आहे. मला एक असं वाटतं की तिथं जे आता नियोजन तुम्ही करू शकत नाही, कारण हायवे काढू शकत नाही, रेल्वेचं अलाइनमेंट काढू शकत नाही, पण त्याला पर्यायी रस्ता देण्यासाठी म्हणून माझ्याकडे एक प्लॅन असा आहे की पूर्वीचा जो जुना रस्ता आहे ना, पूर्वीचा रस्ता, पूर्वीचा जुना हा तिथून आता तुम्ही हे काढताय, टनेल काढताय. पूर्वी एक होतं टनेल आहे आणि आता एक नवीन स्ट्रक्चर सुरू केलं. तिथं जर फोर व्हीलर जाणे इथपर्यंत जर तुम्ही ते केलं, समजा फोर व्हीलर जाणे इथपर्यंत, तर बऱ्यापैकी लोकांची सोय होऊ शकते. हे तुम्ही कधी साईट सीन करा, तिथं साईट व्हिजिट करा. जुना रोड. तो जुना रोड. हा जुना रोड. जुना रोड जो आहे किती लांबी आहे? पुन्हा जुना रस्ता किती लांबी आहे? 1 किलोमीटर. आता आपल्याला जवळ असं मारावं लागणार आहे. हो. सरळचे रस्ते, alternative जे तुम्ही जे सांगताय, जुना 1 रस्ता किलोमीटर. आपण ते ह्याची तिथे येतो का नाही, अरे कॅनलवरून खाली उतरतो कोकाटे. की एक सरळ जातो आणि कोकाटेच्या गॅरेजवरून जो जुना रस्ता होता म्हणजे जुना हे चालतो. इथं एक टनेल बनवते. ते टनेल कशासाठी बनवले मला माहित नाही, कदाचित पाणी जाण्यासाठी बनवलेलं असेल. आणि आता त्याला दुसरं जोडणारं एक टनेल रेल्वेच्या रोडाच्या एक्सपान्शनसाठी बनवायचं चालले. ते कुठं मिळतं, तर इकडनं जो रोड इकडं जिंतीला जातो ना, त्या कोपऱ्यात मिळतं. तिथं हा. आता हा बरोबर आहे. रेल्वे थांबते. आता रेल्वे थांबते तिथं. हा तिथं त्याच्या अलीकडे थोडंसं पूर्व बाजूला. तर तिथं तो जर टनेल तुम्हाला वाढवता आला तर 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची सोय होण्यासाठी आहे. इथं तुम्ही काही जरी केलं, अगदी 50-50 हॉर्सपॉवरच्या मोटर जरी लावलं तरी पाणी निघणार नाही. पाणी आहे तोपर्यंत ही सोय तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते रेल्वेचं आणि जी कुठली अथॉरिटी त्याचं काम असावं असं मला वाटतं. बाप्पू ऐका, 2 वर्षापूर्वी मी फुटाणे साहेबाकडे आणि कदम साहेबाकडे तक्रार केली NHIच्या. ते म्हणले आम्ही तरी तुमच्या डांबरीच्या टॉपपेक्षा 1 मीटर खाली आहे का. त्याचं कारण असं की मॅडमने जे सांगितलं ना तेच सांगितलं की रेल्वेची अलाइनमेंट जे चढ आहे ते बदलता येत नाही. मग त्यांनी काय केलं, आपल्या पूर्वेला एक ब्रिज बनवला. आत्ता तुम्ही पश्चिमेचं सांगताय, पूर्वेला 200 मीटरवर एक ब्रिज बनवून ठेवलाय त्यांनी. ते व्यवस्था करायसाठी एक ब्रिज तयार आहे आता, तिथनं ते व्यवस्था करणार आहेत. आपण तशा तक्रारी केल्यात त्यांच्याकडे. तरी सुद्धा शंभू तुम्हाला खड्ड्यात उतरावं लागणार आहे. हो, खड्ड्यात उतरावं लागणार आहे 100%. म्हणजे इकडनं ज्यावेळेस उत्तर बाजूकडून दक्षिण बाजूकडून येणार आहे ना इकडं पूर्वेला जायला, त्यावेळेस तुम्हाला खड्ड्यात त्या उतरावंच खड्ड्यात लागणार आहे. उतरावं. लक्षात आलं का? इकडं, हा, बरोबर आहे. इकडे कसं आहे ना, त्या हाईटमुळे आपल्याला प्रॉब्लेम आहे. कुठून जरी गेलं तरी आपल्याला ते खड्ड्यात उतरूनच. नाही, हो. नाही साहेब, एकदा गेल्यावर पूर्वेचा ब्रिज बघा. कधी गेला ना पूर्वेला एक ब्रिज झाला ते बघा एकदा. आता रस्ता आहे ना त्याच्या पूर्वेला सस्तेवाडीकडच्या बाजूला. त्यांच्याकडे काय हा बघा, आणि दुसरं एक मला माहिती आहे,
की ज्यावेळेस तो पीस दिला होय कुठला जिंतीला जाणारा जो पीस आहे बरं का हो सर की पीस आहे ना कुठला त्या ह्याच्यापासून रेल्वेतनं बाहेर आला. चालू आहे. की पश्चिमेला जायला पीस तयार करायला मागच्या 1 वर्षात तिथलं ते जे नळीचं बांधकाम आहे ना, नळी बघा फटा क्रॉस होतो. छोटी राहिली ती वाढवायची. हा, छोटी आहे. आता 1.5 वर्ष झालं मी याबद्दल आपल्याला अर्जही केलेत, मी याबद्दल तोंडीही सांगितलेलं आहे, परंतु आज अखेर ती नळी बसवली गेली नाही. नळी येऊन पडली. हा? नळी येऊन पडली. कटाळा पडलाय. आणि मेन मुद्द्यावर मेन मुद्द्यावर आला होऊ दे पाहिजे. हां. आणि आता काम चालू आहे त्याच्या नळीचं. आता काम चालू आहे. तुमचं लवकर पाणी पोहोचेल. 100% बघा. हो विषय लिहून घ्या तक्रारीचे, फक्त ऐकू नका, नाहीतर काय होईल, काय आम्ही काय बोललो आणि तुम्ही काय बोलला हेच कळायचं नाही परत. इतिवृत्त पाहिजे ह्या मीटिंगचं. वकील साहेब आता पलीकडल्या रुंदीकडल्या नळीचं काम चालू आहे. लवकर जर पाणी गेली तर त्याच्यावर प्रत्येक विषय लिहा, त्याचा किती दिवसात तुम्ही कार्यवाही करणार आहे ते लिहा त्याच्यावर. मध्ये आहे. इतिवृत्तामध्ये ते सगळं द्या. बनवलं नाही पण पर्यायी टनेल बनवून ठेवलाय त्यांनी. ते बनवतील रोड ना. नाही बनवला. नाही रेल्वेचंच काम आहे. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. तुम्ही सांगताय बरोबर आहे. रस्ते चालू आहे. महत्वाचं आहे. अहो फार महत्वाचा विषय. फार गंभीर शंभू हां किती जरी काय झालं तर ह्याची व्यवस्था व्हायच पाहिजे नाही. ह्याची व्यवस्था 100% व्हायला पाहिजे. तुमचा महत्वाचा विषय बरोबर, सगळ्या चालेल. लोकांसाठी बांधतो. तुमचं अति महत्वाचं झालं का? नाही हे बाहेर सांगते या सारखं. बरोबर. जबाबदारी कुणाची असते? बरं, साहेब, चालू द्या तुमची चर्चा. नंतर करू साहेब. नाही अति महत्वाचं असलं सांग. काय सगळी तिथं बसल्या थाटीला बरोबर चालते चालते. तिथं दुसरं काय असतं का? तुम्ही लवकरचीच आहे. आता झालं काय होतं? कारण पैसे नसताना contact मध्ये ते काम थांबवलं होतं ना, आणि त्याहूनही दुसरी गोष्ट रेल्वेची हेवी वाहतूक चालू होती. तर ते म्हणायचे मॅडम रेल्वेची वाहतूक, आता त्यांना सांगून आहे त्या ना, रोडला नाही रेल्वेची वाहतूक. पण गाड्या येतात जातातच ना. नाही ना, एक सुद्धा नाही गाडी. ते म्हणत होते. नाही चुकीचं आहे. मग ती कॉन्ट्रॅक्टर चुकीचं तो तुम्हाला फीडबॅक देतोय. ठीक आहे, मला काय म्हणतो, रेल्वेची वाहतूक चालू असू नसू साहेब याला आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे रस्ता तर करायला तुमच्या हो. तुमची जी अडचण आहे, ती आम्ही त्याला सांगून दूर ते करायचं. करून घेत सर. आणि त्याच्यावर आता टाइम बॉन्ड कार्यक्रम घ्या, किती दिवसात कोणता प्रश्न सोडवणार ते इतिवृत्ताच्या. महत्त्वाची अडचण काय आहे? तुमच्या रस्ता- नाही त्यामुळे आता दिवसावरच या आला विषय. हो आणि दुसरं काय बोलू का? ते जिंती रोड एक्सपांड केला बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही सांगितलं की हा रस्ता 6 ते 8 महिन्यात काहीतरी मंजुरी आली वगैरे, पण तो होणार नाही का आता? मंजूर आहे, वेगळं झाले, वर काढून झाले. जिंती रोड म्हणजे पलटण जिंती रोड जो चौरवाडीवरून जातो PWD कडे झालाय तो मंजूर झाला, टेंडर झाले ते, झाले ना, हो ना. वर काढून झाले. वर्क ऑर्डर झाली. हो, 6 महिने झाले. प्रचंड वाढलं होतं. शंभूशेट आपल्या मेन विषयावर आहे. एक मिनिट. सगळ्यात अडचण तुम्हाला जाऊन काय झालं प्रॉब्लेम या इराणच्या युद्धामुळं मध्यंतरी एकदम म्हणजे एकदम मिळालं काय होतं? त्याचा रेट डायरेक्ट 17,000 रुपये. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं काय झालं की त्यांना एक तर पैसे नाहीत कामाला, आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की बाबा थोडंसं हे युद्धाची परिस्थिती जर थोडी कमी झाली तर मग आम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल आणि आम्ही ते फास्टमध्ये काम करू. आता दरम्यान काय झालं बरं का साहेब, ऐका ना. तुम्हाला तर शिंदेवाडी रोडवरून कुंट्याला जायचं, कुंट्याला, आणि त्याच रोडवरून जिंतीला पण जायचं. बघा त्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की लिटरली तो रस्ता राहिलेलाच नाही. म्हणजे इतकं रस्ता नावाचा प्रकार जो असतो असा डांबर निघून गेलं वर. डांबर निघून गेले, खड्डे पडलेले, दरदर प्रचंड आहे. ॲटलिस्ट मी म्हणतो की ते खड्डे जरी समजा सपाट केले ॲटलिस्ट ना, रस्ता मंजूर झाला, टेंडर झाले, वर काढून जाईल, काम चालू करणे. ओ देशपांडे साहेब, टेंडर झालंय ना त्या रोडचं, थांबलंय का? काय झालं मी तुम्हाला सांगतो ना, बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट्स जवळजवळ 4 ते 5 कोटीचे पेंडिंग आहे. ते आता मागच्या काय झालं मार्चमध्ये येतील असं वाटलं होतं, पण मार्चमध्ये पेमेंट आलं 5%. बरोबर. आता या कालच्या जूनला आलं थोडंसं 10% पैसे मिळाले. काही कॉन्ट्रॅक्टर चालू करायच्या स्थितीत आहेत. खडीकरणाचे कामं, डांबर तर आता पावसाळ्यात आपल्याला करता येत नाही. जिथं जिथं आता जास्त मेजर खड्डे आहेत, तुम्ही जे म्हटलं आता ते मी स्वतः समक्ष बघून घेतो.
आणि जे खडीने भरणे ते खडीने भरून घेऊ सध्या आता, म्हणजे तुम्हाला तात्पुरता रिलीफ मिळेल. आता डांबराचा पिरियड किती राहिला, आता आपल्याकडे परतीचा मान्सून पडतो जो सांगितलं झालं. डिसेंबरपर्यंत साधारण डिसेंबर नाही, ऑक्टोबर नोव्हेंबर अखेर. गणपतीत पाऊस पडतो जास्त, नवरात्र 1-2 महिन्याचा विषय आहे, 1.5 महिने. तोपर्यंत आपण काय करू, खड्डीने खड्डे भरून घेऊ. आणि जे मेजर जे आता काम आहे ते मी कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट पत्र देतो किंवा त्यांच्यावर एक मीटिंग घेऊन त्यांना जास्तीत जास्त ते तुम्हाला रिलीफ करू. पण ते खड्डे तातडीने बुजवा. ठीक आहे, खडी मुरुम त्यासाठी परत अजून 1 महिना जायला नको. तरी म्हणजे जर समजा डांबराचे दर नाही जिंती रोडचे भरतील ना, मग भरपूर असले ते भरतील ना. जर डांबराचे हा. दर वाढले असतील तर ऐका, त्यांची ते अडचण सांगतात, ती युनियन आहे, ठेकेदारांना पैसेच नाही, त्यामुळे मानसिकताच नाही काम करायची ठेकेदारांची. हां नाही, खुंट्याचा विषय दुसरा आहे. जिंती संपलं की आपला घ्यायचं आहे ना. तरी काय केलं हो साहेब, ते किती दिवसात जिंतीचे खड्डे होतील? ते जे काम आहे ना, ते सगुण मातांच्याकडे काम आहे का ना. माझं त्यांना मी एक 8 दिवसापूर्वी त्यांना मी जेव्हा जयंतीला गेलो ना, हां तेव्हा मी त्यांना फोन पण लावला. बर, ते मला म्हणले की आम्ही प्लॅनिंग मध्ये आहे, आम्ही ते काम चालू करू. त्यांच्या मागे लागून तेवढे खड्डे हे करून घ्या. घ्यायचं नाही किंवा कोणावर blame नाही, नाही करायचं. ब्लेम नाही, आपण एक स्पष्ट नाही, काम करून घ्यायचं. ब्लेमचं काय विषय? कशाला बोलायचं? बापू बस आता, आता मूळ मुद्द्यावर येऊया. थांबा की, आता हा पहिला प्रश्न संपला की आपला शिंदेवाडी कुंट्याचा खड्ड्याचा. आता हा नाही ते म्हणले की साईड सीन करतो. हॅलो, हा बोला ना. तुम्ही आता माझं काय मत आहे, तो खड्डा बर 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 तो बर खड्डा उचलू शकत नाही. त्याच्यामुळे ते तुम्ही बर बर भिंती रोड आहे, जुना सर्वे नंबर म्हणजे जुना रोड आहे, त्याच्यात तुम्ही एक मुरी बारकी काढली. आता नवीन बर 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 त्याला चालेल ना. आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे बसलो, एक बैठक चालली, झाली की मग करतो फोन. की तो विषय प्रॉब्लेम संपणार आहे. तुम्ही खाली हो 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 चालेल. हो 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 हे आम्हाला मान्य आहे. ठीक आहे, ठीक प्लेन आहे मुरी तिथं जुन्या रोडवर. त्याच्यावरून तुम्ही शिंदेवाडी खुंट्याचं ज्या वेळेला पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे, त्यावेळेला तो प्रॉब्लेम तुमचा सुटणार आहे लोकांचा. त्या मुरीतून तुम्ही ह्या रोडनं जाऊन इकडे जाऊ शकता. पण तुम्ही आता खड्डा करू शकत नाही, हे मान्य. जिंती नाका ते पालखी प्लेन आहे तो रोड. पाणी करा. आता काम चालू आहे. जिंती नाका ते ते हा किती दिवसात आणि हा किती दिवसात विषय संपला. हां हां हां. ओ आप्पा, आता त्यांच्या लक्षात आलंय, आपल्या अडचणी मांडल्यात. आता मुख्य मुद्दा घेऊया. हा तेच 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 घेऊ आता, तेच. आता ते ज्या त्या वेळेला संग्राम प्रश्न येतात ते. जर असेल रस्ता बघून घ्या ना, तुम्ही जवळ कुणाकडे आहे बघू दोघांच्या पैकी. आणि सर रेल्वे देशपांडे साहेब, हो, रेल्वेने काय केलंय, पूर्वेला एक ब्रिज बांधलाय साधारण 200-300 मीटरच्या अंतरावर. एकदा तुम्ही बघून घ्या, ते कुणाच्या, तुमच्या अखत्यारीत आहे का तुमच्या अखत्यारीत आहे? कोणाचे असतात कुठे जिथं पाणी साठणार आहे ना खुंटे रोडला, तर सस्तेवाडीकडच्या बाजूला त्यांनी ब्रिज बांधलेला आहे. व्यवस्था, पर्यायी व्यवस्थेसाठी ब्रिज बांधला आहे. पण त्याला जोडणारा रस्ता कुठून असावा, पाणी न जाता कसा काढावा ते बघा. तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि त्याच्यावर मार्ग आपल्याला काढला तरच पावसाळ्यात प्रश्न सुटणार आहे. तो ब्रिज द्या, दोन येऊन काय बेलकटीला ब्रिज बेलकटी गावासाठी केला नाही. ते जर हाईट भरायची म्हटलं तर तुम्हाला पेट्रोल पंपापासून हाईट भरत पुढे जावं लागेल. ऐका बापू, शक्य अशक्य त्यांचा प्रश्न आहे. आमचं अडचण सोडवा. बुधवारी वेळ आहे का? हां बुधवारी पाहायचं का? हा चालेल ना. हो हो बरं, आता महत्वाच्या विषयावर या. जिंती नाका हा महत्वाचा विषय. मुलांना सांगा तुम्ही तुम्ही काय करणार आहे सांगा. आमच्याकडं जो 400 मीटरचा खराब झालाय ना, तो आम्ही आहे तसा करून देणार आहे. आता तुम्हाला 8 दिवसात त्याचे खड्डे भरून देतो. याला 8 दिवसात आमचा हाच प्रॉब्लेम होता डांबराचा. थांबा थांबा थांबा. आता मुरमानी खड्डेवर उपयोग नाही, आता डांबराने खड्डे भरले पडले ते. थांबाय का त्यांचं? नंतर 1 महिन्याभरात वरच कार्पेट सिल्कोट करून देणार. 1 महिन्यात होत नसतं ते. थांबा थांबा थांबा, तुम्ही 1 महिना इथं पाऊस जास्त नाही, पडला. नाही, 400 1 महिना पंपापासून काय करणार? मला थांबा, थांबा, एक त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आपण. कॉन्ट्रॅक्टर आहे, मजूर आहे, टेंडर. ऐका यशवंत साहेब, तुम्ही सांगा आता काय करायचं. काय करायचं सांगा.
निरावती करा. ए दोन थांबा बरं. वैभव दादा थांबा. आपल्याला काय होतं माहितीये का? हां खड्डे बुजून बीएम तेवढं आम्हाला आत्ता करून द्या. हां पंपापासून पण ते. पंपापासून. पंपापासून बेस पर्यंत. अहो टेंडरचं नंतर बघू हो साहेब. टेंडरवर तुम्हाला काय द्यायचं? टेंडरचा विषयच काढू नका. ते कॉन्ट्रॅक्टरला आम्ही थांबवलं. तुम्ही बघताना काय आहे ते टेंडर? शिंदे साहेब तुम्ही 400 मीटर मध्ये फिरला का 1.5 किलोमीटर गेला? अहो रस्ता आहे म्हणलं सगळं वापरणार की दुसरा अहो, पर्याय सगळे नव्हता वापरणार आम्हाला. म्हणजे? ही बायपास चालू नव्हतं त्यामुळे आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता काही. नाही, मग थांबायचं म्हणून bypass पाहिजे. अहो मला सांगा मुनीशने पत्र काय दिलं की आम्ही जो रस्ता केलाय तो एवढ्या अवजड वाहनांसाठी तो टिकणार नाही बरोबर ना. ते मा- विचारा ना साहेबांना. बरोबर आहे. माझं तेच म्हणणं आहे की त्याचं म्हणणं काय कॉन्ट्रॅक्टरचं आहे की आपलं जे डिझाईन आहे हां ते ह्या लोडला नाही टिकणार नाही. पण आता जर आपण जर काम ह्या लोडला म्हणजे किती ऐका साहेब रस्ता परत फुटून जाईल. नाही नाही, आता आमच्या गाड्या पूर्ण बंद झाल्या. तुमचं डिझाईन साहेब किती लोडचं आहे किती लोडचं आहे तुमचे डिझाईन. थांबा 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 थांबा. यांच्या मोठ्या मोठ्या 10 टायरच्या हेवी का नाही? मग ऐका शिंदे साहेब ह्यांचं डिझाईन 20 टनाचं असताना तुमच्या 60-70 टनाच्या गाड्या गेलेत बरोबर गेलेत का नाही. नाही नाही, काय झालं माहिती आहे का? पर्याय नव्हता कॉन्ट्रॅक्टर. अहो मान्य आहे ना मग आम्ही कुठं म्हणतोय. आपल्याकडे रस्ता तो पूर्ण कसला गेला आहे त्या गाड्यांमध्ये. आता ते आपल्याकडे ती ट्रीटमेंट नाही असलेल्या भागाची दुरुस्त करायला. आपण काय करणार डांबरी रस्ता होता पण आपण डांबर करून ते रेग्युलर सारखं आपण त्याला स्ट्रेंथनिंग करून कार्पेट करणार. आता यांच्या गाड्यांमुळे काय झालं की तो रस्ता पूर्ण दबलाय खाली. ही आपल्याकडे ट्रीटमेंट नाहीये हां. किंवा डेव्हलपमेंट करायची. तर माझं असं म्हणलं की त्यांनी तेवढं फक्त खचलेला भाग क्लिअर करून द्यावा. त्याच्यावर त्यांचं म्हणजे तुम्ही जिंती नाका ते पालखी महामार्ग पेट्रोल पंपापर्यंत दिला पाहिजे. तुम्ही 50 mm बीएम करा तेवढं केलं. खड्डे बुजवून व्यवस्थित तेवढं करा आणि लिखी द्या साहेबांसमोर. आणि साहेब ह्यांनी त्या लिखी पिरियडमध्ये दिला नाही तर त्यांच्यावर आपल्याला कायदेशीर काय कारवाई करता येईल ते सांगा. 2 वेळा तहसीलदारांच्या दोन कॉन्ट्रॅक्टर तुमचं तुम्ही बघून घ्या. जबाबदार ऐका तालुक्याच्या प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांच्या समोर आम्हाला ते साहेब मान्य आहे, पण लेखी द्या. तुमच्या नावे आज बैठक आहे ना तुमच्या अध्यक्षतेखाली लेखी द्या. रेल्वे वाले आणि तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं कोऑर्डिनेशन तुम्ही फक्त 400 करणार आणि तू कॉन्ट्रॅक्टर पुढच्या 2 वर्षांनी करणार काय होतं नाही नाही सगळा कोऑर्डिनेशन हे करा ना आम्हाला सगळा पाहिजे. एका वेळेस सुरू झाली पाहिजेत ना. तुम्ही दोघं जण मिळून करा ना काय. नाही नाही हो, दोघं नाही एक जणच आहे. दोघांचा काय संबंध आहे. नाही एक जणच. नाही अजिबात नाही. हां. तुम्ही सगळा दुरुस्त करून द्या. नंतर आणि दिवाळीनंतर पाऊस काळ उघडल्यानंतर 50 mm बीबीएम 50 mm चा बीएम. हां बीएम आणि आपल्याला 400 मीटरला आणि राहिलेल्या भागेत हां 1.5 किलोमीटर जिंती नाक्यापासून. त्याच्यात इफेक्ट असलेला हां पेट्रोल पंप जिंकून आले. यशवंतराव चव्हाणांचा पुतळा. पेट्रोल वापर केला तेवढाच साहेब. जेवढा वापर केला तेवढा. रेल्वे आणि ऐका ना आता वडजल त्या पंचकृषीतले लोक नाहीत तो पण रस्ता साहेब त्यांनी वापरलाय. ती जबाबदारी त्यांची आहे. वडजल ते हां वाटार फाटा तो पण घ्या आणि लेखी दोन्हीचं एकत्र द्या. तो पण रस्ता वापरला कावळा मानव. त्याचं एक टेंडर मंजूर आहे त्यांचं. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर थांबवलंय की आमची 1-2 महिन्यात काम संपतंय मग तुम्ही काम चालू करा म्हणून. त्याचं एक टेंडर मंजूर आहे. साहेब तुम्हाला यांनी खराट्यात विचारलं की तुम्हाला आत्महत्या आहे. आता तुम्ही जर त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव घ्यायला लागला नाही त्याचं काय करायचं. मी परिस्थिती अगोदर यांनी सांगतोय. विचारलं होतं तुम्हाला. आम्ही ते कॉन्ट्रॅक्टर उलट थांबवलंय. की म्हणलं, आमचे काम संपू दे, मग काम चालू कर. बरगाव साहेब गव्हर्नमेंट जात नाही. अक्षरशः 20 ते 25 माणसांचे मनकं मोडले. तुम्ही कवा करणार आहे ती? मी आता एक थोडक्यात conclusion ला येतो. हां, माझं हां. काय म्हणणं आहे की जरी आपल्याकडे काम मंजूर आहे बरोबर आहे यांनी आपल्याला थांबवलंय. आपण ते काम थांबवलेलं आहे. आता यांची जबाबदारी काय आहे की बुवा तिथे कमीत कमी रोजचे रहदारीचे जे लोक आहेत त्यांना कमीत कमी खड्ड्याचा रस्ता असू नये. त्याच्यासाठी यांनी काय करायला पाहिजे किंवा यांचं काही TSB मटेरियल असेल वेट मिक्स मटेरियल असेल ते त्यात भरून द्यावं रस्ता लेवल मध्ये ठेवावं जेणेकरून यांची पण ट्रॅफिक चालू राहील आणि रोज जाणाऱ्या खड्ड्यातून जावं लागणार नाही. हा झाला भाग एक. आता आपल्याकडे जे मंजूर काम आहे की जेव्हा यांच्या सगळ्या ट्रॅफिक बंद होत्या त्याच्यानंतर आपले टेंडर एक झालेलं आहे. दुसरं टेंडर आपलं 8-10 दिवसात फायनल होईल. आपण ते दोन्ही टेंडर त्या टाइमला चालू करू. कधी जेव्हा यांची मोठी हेवी ट्रॅफिक वाहतूक बंद झाली. नाही वडजलची नाही. वडजलचा विषय झाला. वडजलचा
खुंट्याचा विषय तुम्हाला सगळा करायचा आहे, वडदलचा विषय चाललाय हा. एक वडदल ते वाटर फाटा आणि जे रस्त्यावर जे तुमच्या हेवी ट्रॅफिकमुळे जे काय नुकसान होत आहे ते तुम्ही तात्पुरतं लोकांना सध्या रिलीफ मिळवून द्या. तात्पुरचं वडदलचं करा, पण हे आम्हाला बीएम पाहिजे. हे पण आपलं ठरलं ना. हा, हे तर काय ठरलं आपलं की त्यांनी ते खड्डे भरणे, रस्ता लेवल करणे, त्याच्यावर 400 मीटरचा बीएम करणे, त्याच्या अलीकडे जी 1800 मीटर लांबी आहे त्या लांबीत त्यांनी आपल्याला खडीकरण करून देण्याची इथं कसलाय तिथे. ओके. अहो ओके कसं थांबा, खडीकरणात कुठं मनकं परत खराब करून घेताय का? नाही, थांबा, थांबा. चुकतंय तुमचं. बीएम पाहिजे सगळं. बीएम पाहिजे आम्हाला. नाही बीएम ऐकून घ्या साहेब. काय होतं एक आपण जर खडीकरण करायला गेलो तर खडीकरण त्याचं डांबर अतिशय कमी वापरून जातो. खडीकरण करायला त्यापेक्षा मग हे होत असता परवाडा एक वेळ एकदा जर ती खडी निष्ठायला सुरुवात झाली ना खडीकरण नाही साहेब तिथनं. एका म्हणजे महिन्यात हा त्यातलं हे घ्यायचं आता एक संपला की दुसरा ते संपला की 400 मीटर त्याच्यावर त्यांच्याकडून बीएम मारून घेऊ. बरोबर आहे. हो, जे अलीकडे जे लांबी आहे ना, जे सगळ्या ट्रॅक्टर लांबर आहे 1100 मीटर. 1100. मॅडम किती येते सगळा? 1500 आहे ना सगळा? नाही, टोटल सगळं 2 किलोमीटर. 2 किलोमीटर आहे. बरं ठीक आहे चला. हां तर आता तिथं तर पावसाळ्यात डांबर नाही करता येत ते त्यांनी आपल्याला म्हणजे तुम्ही म्हणत खडी म्हणजे आपण WM किंवा GSB मटेरियल हां हां हां, त्यात पावडर टाकून मिक्स करून त्याच्यावर कोटिंग करणे. पण ते टिकणार का? अहो साहेब बरं का? नाही ना, आता असं आहे. नाही टिकणार नाही साहेब ते. बरं का हो साहेब? ठीक आहे, तुम्ही म्हणताय आपण 1800 400 असं झालं. तुमचं कॉन्ट्रॅक्टर काय करणार? नंतर पावसाळ्यानंतर जेव्हा त्याची काम चालू होते रेग्युलर तेव्हा त्याची ट्रॅफिक बंद होईल तेव्हा त्याच्याकडून आपण पुढचे काम कुंटेशन नाही. आजूबाजू हा पावसाळा आहे. लेखीच घ्यायचे. ट्रॅफिक बंद झाली. माझं काय म्हणणं आहे, खालचा जो लेअर आहे बियाणे करून द्यावा, त्याच्यावर BM काढतो. हे जे उरलेले 3 लेअर आहेत ते आमचं वाटप ते अंतरात ही सगळ्या अंतरात त्यांनी सगळं खर्च करायचं काय करायचं ते नाही नाही 400 मीटर त्यांनी. म्हणजे काय करायचं WBM त्यांनी एक लेअर खडीचा लेअर आहे ना जिथं खसलेला भाग आहे ना नाही कसलेलं नाही सर, त्यांनी पूर्ण लेवल करून द्या. तुम्ही रस्त्याची परिस्थिती दिली का प्रचंड त्यांनी वाईट केलेली आहे आणि आपल्याकडे WBMचा हे तर ते नाही नुसतं मान्य. MPM सगळ्यांना मान्य आहे. रस्त्याची परिस्थिती खराब आहे. ते सगळ्यांना मान्य आहे. ते तुमचा विषय नाही आहे. लक्षात घ्या. कोणी म्हणजे असले आपण पण त्याला खडीकरण त्यांनी करून द्यावं 2 किलोमीटर मधलं आणि उरलेली ट्रीटमेंट आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टर करून घेऊ. आणि ते जे खडीकरण होणार आहे ना ते फक्त न निसटणार पावर एवढीच आमची प्रामाणिकची लक्षात घ्या. बघा मी काय म्हणते उगीच इथं आला दबाव आला साहेबांनी सांगितलं म्हणून काहीतरी करून मेहरबानी करू नका. एक लक्षात घ्या जे आहे त्या पद्धतीने आम्ही ते हातात काढतो दिवस. पण जे करणार आहात ते इतकं व्यवस्थित करा की ते निसटलं नाही पाहिजे. निदान त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू करेल एवढी काळजी. बरोबर आहे. नाही नाही पण 400 मीटर बापू परत होणारा नाही. आता अलीकडचं 1800 मीटर टेंडर आहे. नाही नाही 400 मीटर आपल्याला पूर्ण जसं डांबर त्यांनी टाकलं ना पुलावर 400 मीटर नाही मंजूर. नाही मंजूर तो मंजूर नाही. मला असं वाटतं की असं झालं पाहिजे 400 मीटरचा जो स्ट्रेच आहे हां पूर्ण व्यवस्थित खालपासून जो 1800 मीटर राहतोय त्याचं तरी खालचं लेअर करून द्यावा आणि तुम्ही तुमच्या जोडी चालू करणं वरचं लेअर करून द्यावा. ओके मान्य आहे का तुम्हाला शिंदे साहेब? शिंदे आता साहेब मला परत विचारावं लागलं नाही नाही आम्हाला नाही नाही तुम्हाला बैठक चालू होण्याच्या अगोदर विचारले आम्ही की तुम्हाला अधिकार आहेत का. हां तुम्ही 2200 मीटर रस्ता वापरला याच्याबद्दल काही तुमच्या मला शंका आहे का? नाही सर्व सुरू सगळ्यांना माहिती वापरलं. रस्ता होता पूर्वी तू वापरलाच की. माझं म्हणणं काय आहे की 400 मीटरचं तुम्हाला उलट असं म्हणून की समजा कॉन्ट्रॅक्ट मंजूरच नसतं कुठे करायचं तर मग तुम्ही असं म्हटलं असतं की मी 400 मीटर करून देणार बाबा. नाही त्या केसमध्ये जो पूर्वी रस्ता जसा होता तसाच आम्ही करून देणार होतो. त्यामध्ये आपण मार्ग काढलेला आहे 400 मीटर तुम्ही पूर्ण करून द्या 1800 मीटर तुम्ही फक्त खालचा लेअर करा. त्याच्यामध्ये यांचं बघायचं सगळं नैसर्गिक न्याय आम्ही काही तुमच्यावर बर्डन करत नाही काय नाही काय. आम्हाला लक्षात जो 400 मीटर झालेला रस्ता आहे तो तुम्ही आम्हाला परत पहिल्यासारखं जैसे हां
जो 2 किलोमीटर लांबीतला तुमच्यामुळे खसलाय हम्म. तो तुम्ही आम्हाला परत आहे कसा करून वरची ट्रीटमेंट आम्ही असं म्हणत नाही की आमच्या कामातलं पण तुम्ही करून द्या असं आम्ही कधी म्हणणार नाही. फक्त जे काय खसलाय जो रेग्युलर ट्रॅफिकने कधीच खसला नसता एवढा मोठ्या ट्रॅफिक मुळे खसला तो तुम्ही दुरुस्त करून देणं अपेक्षित आहे. करावंच लागेल. आणि ते आम्हाला लेखी पाहिजे. माझं मी उलट हे विचारतो, समजा यांचं टेंडर मंजूर नसतं तर मग तुम्ही म्हटलं असतं मी परत विचारतो की मी फक्त 400 मीटर करून देणार असं नाही का? टेंडर मंजूर आहे का नाही हा विषय वेगळा आहे. उलट सगळ्यांना आम्ही हा कायदा मंजूर नसतं तर तिकडून ह्याला आणलेत MP का कुठून आणलेत? खाणीतले. जाधव साहेब यांचं मटेरियल ज्या जावं म्हणून ह्यांनी एमपीतनं ते खास हायवा आणले. एवढे मोठे केले याला जागाच नाही बसू शकत. बंद केली ना आपण. नाही ते बंद केलं. नाही, असू द्या. आता जे सांगितलं का नाही, ते रस्ता बंद चांगला. बंद असेल. आणि तुम्ही जे ते BM चं जे म्हणताय ना, रस्ता याच्याकडून नाही. मी काय म्हणतो गडी, त्याचा विषय घ्या. लय रोज accident ते मी होतो. स्वतः केलं. ते माहिती होतं. आणि तुम्ही एकदा साईड सी करा. मी कुठली बुधवारी येतो. तुम्ही बापू बुधवारी मी तिथे येतो. आपण सगळेजण म्हणून मला दाखवा जेवढं जास्तीत जास्त चांगला मार्क बघा आता ते काय ठरलं ते कॉन्क्रीट सांगा इथं. फायनल काय फायनल काय कसं ते ठरलं काय ते सांगा. 10 वेळा आम्हाला पण वेळ नाही बैठका घ्यायला. आणि साहेबांचा वेळ झाला. आता मीटिंग मध्ये विषय झालाय ना. हा. तुम्ही कंपनीत मांडणार कंपनीचं पत्र देणार ना साहेबांना लेखी असं काय अहो आत्ता बोलून घ्या हो. असं नाही ना शिंदे साहेब. हो ते हा. आता आपलं जे बोलतोय ना. नाही बघू ना आता संपन्न. माझा प्रश्न असा आहे, टेंडर घ्यायचं की झालं. सगळा करून घेतला असता का नसतं बरं सांगा. आम्ही तुमच्याकडे सगळा रस्ता करून घेतला असता ते बरं. त्यामुळे त्याच्यामध्ये तो जो रस्ता आहे 1.5 किलोमीटर 1100 मीटर जो काय आहे त्याच्यामध्ये खालचं जे आहे ते तुम्ही करून देणार. ते नैसर्गिक न्यायानेच आहे ना. आम्ही तुम्हाला म्हणतो DMC करून द्या वरचं. तुम्ही फक्त खालचा लेअर जसा होता तसं करून द्या. त्याच्यावरचं जे काम आहे ते काय ऑगस्ट सप्टेंबर झालं का ऑक्टोबरमध्ये ते सुरू करतील. रस्त्याची कॅपॅसिटी सुद्धा शिंदे नव्हती. एवढ्या गाड्या त्या जिंकी नाक्यावर घातल्या तुम्ही. रस्त्याची कॅपॅसिटी नव्हती तरी तुम्ही त्या गाड्या वाहिल्या तिथं नेल्या. तुमचा माणूस हो, देशपांडे साहेब. त्यांचं काय म्हणणं येत आहे ते हे करा. 10 वेळा नको नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय करता येते करा. आम्ही त्यांच्या रस्त्याचं काय पुढचं करायचं ना ते बघतो. कुठं मग दगडी भरल्यात आणि कुठं माती भरली कुठं काय. सगळे शेतकरी तुम्हाला जर अंगावर घ्यायचे असतील 7 किलोमीटर मधले विषय जाता मिटवायचाच चाललाय ना. हा मग आता तुम्ही गप्पच बसताय म्हणल्यावर शिंदे साहेब माझ्याकडे सगळी अथॉरिटी मी निर्णय घेणार. आता म्हणताय कंपनीला सांगा. नाही आम्ही ते 400 मीटरची आमची कमिटी होती. कंपनीने सांगितलंय की 400 मीटर कंपनीला माहिती नाही का शिंदे साहेब? परत 400 मीटरवर नका येऊ तुम्ही. 400 मीटर नाही आता हा विषय आता आलाय ना. अहो तहसीलदार साहेबांनी तुम्हाला साध्या शब्दात सांगितले. शिंदे साहेब आज तो रोड 2 किलोमीटरचा जो आहे तुम्ही 400 मीटरचा घेऊन बसलाय. पण जो अलीकडचा राहिला 1800 मीटर तो तुमच्यासाठीच थांबवला होता. आमचं रोजच म्हणजे आमचं पोटात दुखणार, मनकं जाणार, डोकं पडणार, फुटणार. मग आता ठरलं की त्याच्यावर एक अहो, तसं तुम्ही 400 मीटरच बोलताय हो. आमच्या 400 मीटर हा शब्द सोडून बघा साहेब. 400 मीटर 400 मीटर पेक्षा देशपांडे साहेब माझं काय म्हणणं आहे तर साहेबांची कारवाई त्यांनी करायची. विचारावं. हो, लेखी कारवाई करून टाक कंपनी. आत्ताच विचारा. 400 मीटरचा त्यांना जर मान्य नसेल तर कारवाई करून टाका कंपनीवर. 400 मीटरचा आणि राहिलेलं उर्वरित रस्त्याच्या खालचा लेअर खडी करून हा दवाखान्याचा खर्च मागून घ्या मागच्या अहो, पण किती बाद आले साहेब माहिती आहे का तुम्हाला? गुडघा पण पडला. हे तुमची चूक नाहीये. याचा खर्च पण बंद येणार आहे का तुमची? सांगत म्हणजे काय खोटं थोडं. विषय वाढवत जाऊ नका. विषय वाढत जातील. विषय संपून टाका. हा 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 शेतकरी संघटना याला हे मला उलट आता म्हणजे आपली चौकी मध्ये घ्यायची. मी तुमच्यासाठी रेल्वेचं काम आहे म्हणून मी त्याला साहेबांचं 10 वेळा ऐकलं आम्ही. वेळोवेळी आम्ही सहकार्य केले तुम्हाला. आणि आता गाड्या मानवतेच्या दृष्टिकोनातून आता हे बघा काय होतं माहितीये का शाळेचे पोरं असते, पेशंट असते, काही प्रेग्नंट लेडीज असतात, त्यांना दवाखान्यात यायचं असतं. तर? रस्त्याने जर कुणी पडलं दडलं तर
काय होईल मग अशा केसमध्ये विनाकारण मनुष्यवादाचे गुन्हे वगैरे असं दुसरा विषय हा आहे लक्षात घ्या, मी हे सांगतो नाही, आणि आता ती मटकी जी जिथे पाच आहे त्याची यादी तयार करू. 400 मीटर आता तहसीलदार साहेब फायनल निर्णय कंपनी जरी बारामतीची असली, म्हणजे त्यांचं हेडक्वार्टर म्हणा काय की बारामतीचे आहेत ना शेळके साहेब, बारामतीलाच आहे तुमचं ऑफिस, ऑफिस बाहेर पण तुम्ही इथलीच आहे कोळकीचे, तर तुम्ही तर तालुक्यात लोकांसोबत एवढं तरी आता मला बोलू. तुम्ही कोळकीचेच आहे, तुम्ही बाहेरचे नाही तालुक्याचे. साहेबांनी काढलेला मार्ग योग्य आहे, आम्हाला मान्य आहे. आणि ते लेखी आम्हाला पाहिजे. नाही, मी इतिवृत्तात तर घेत होते. हां हां मी शेळके साहेबांनी मी बोलतो, पण कसं आहे बघा, एक मुद्दा लक्षात घ्या, ही काही चुकीचं सांगत नाही, आणि तुम्ही साहेब त्यांना रेकॉर्डवरती हे द्या की अशा अशा पद्धतीने हे दिलं पाहिजे. बरं, किती दिवसात करणार आता? तारीख सांगा, किती दिवसात तारीख सांगा. ते 400 मीटरचे खड्डे आहेत ना, त्यात इमिजिएट तुम्हाला भरून देतो. कारण खड्डे नाही, जो physically मी तिथलं रोज जातोय, मला माहिती आहे तुमच्या वेळेची. हां, बरं. हां. तिथं जास्त ती खड्डे पडले डावरा साईडला. हां. परत 400 वर येऊ नका, तुम्ही सगळंच करा. ते डांबरावरची खड्डे आहेत ना, ती डांबराने भरली पाहिजे. नुसते राहणार नाहीत ते. अहो ते खड्डे सगळेच भरा नाक्यापासून, तुम्ही 400 मीटर आणू नका. नाही रे, ते हे भरायचं तो डांबराने नाही ते भरायचं. अहो ते कधी भराल त्यावेळेला, आत्ता तातडीनं सगळे खड्डे भरा. 2 दिवसात खड्डे भरा सगळे, जिंती नाका ते पालखी महामार्ग. त्यानंतर 50 mm तुम्ही बीएम किती दिवसात करणार? कार्पेट पावसाळ्यानंतर बीएम किती दिवसात करणार? 400 मीटरचं बीएम 400 मीटरचं बीम आम्ही 10 दिवसात तुम्हाला प्रति करू. 10 दिवसात. तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलताय. आता साहेब 10 दिवस आहे ना, त्यांना 12-15 दिवसाची मुदत द्या. 400 वर येतात परत. एक मिनिट 400 400 400च्या पुढचं काय? ती लेअर टाकायचं नुसतं बघायचं. आज 10 तारीख आहे, आपण त्यांना 20 दिवस देऊ, 21 हा महिना अखेरपर्यंत देऊ, चालतंय. 31 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत. हो, जयंती नाक्यापर्यंत. बरं का होतं, दुसरी एक अट त्यांना मान्य करायचं. आता तुम्ही तारखापुरतं तयार करणार, पुन्हा ह्याची 100% त्याच्यावर वाहन चालू करा. नाही 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 बंद आहे. हा आपण गेलं दुसरं पत्र देतो, ते चाललंय ना. इतिवृत्तात साहेब लिहित आहेत ना सगळं. इतिवृत्तात नाही काय घोटाळा होत. माने बसा बसा बसा. नाही, परत मागं येऊ नका बरं का त्याच्यावर. हा, ही अट घ्या ते. बर मॅडम, आता पर्यायी मार्ग आहे ना, बरं ते म्हणजे असं ठरलंय की मॅडमचं म्हणणं होतं की आपण त्याच्यावर एमपीएम केला होता, एमपीएम वर बीएम केला होता आणि बीएम कार्पेट सिलकोट केलं होतं. बर बर तर आता तो एमपीएम पण खसलाय. बर 50चा एमपीएम करायचा आणि हा. मग त्याच्यावर 50चा बीएम BM. करायचा, म्हणजे आपल्याला 4 इंचाची थिकनेस होईल. चालेल. तेव्हा तो रस्ता टिकेल. चालेल. नुसता जर 50चा बीएम केला तर तो रस्ता काही टिकणार साहेब त्या इतिवृत्तात घ्या आपल्या सगळं, त्यांना तसं नाही. हे मी द्या. त्यांना एक पत्र देऊन टाकतो हा, आजच्या हा, मीटिंगचं. हा. 50 mm चा एमपीएम 50 mm चा बीएम आम्हाला आता करून द्या. आणि पावसाळ्यानंतर कार्पेट, नंतर उर्वरित काम करून द्या. आणि तातडीनं 2 दिवसात जिंती नाका ते पालखी महामार्ग खड्डे बुजवायचे तातडीनं. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांचा की ते 1800 मीटरमध्ये खालचा थर करून देणार आहेत. हे 3 त्यांचे मुद्दे झाले. हां ब्रिस्ते खुंटे. थांबा घ्या आता ते मॅडम कडे. मॅडम मॅडम तुमच्या अखत्यारीतला विषय आहे ब्रिस्ते खुंटे. ब्रिज ते खुंटे ते डागडुजी, आणि त्याचं खूप खूप अडचण आहे. आता मला बघावं लागेल कुठे कोणते आहेत, काय आहेत, पण मी बघून तुम्हाला कळवते. भयंकर खड्डे आहेत मॅडम. संध्याकाळी बोलतो. मीटिंगमध्ये केस चालली होती काहीतरी, त्याचं काय झालं? का साहेब त्याच्यामध्ये मी कालच चार्ज घेतलाय. मॅडम तिकडे होत्या ना PWD ला. मी इकडेच होते, मी तुम्हाला इकडे हा. मॅडम आपल्या हो माहिती आहे मला माहिती तिकडे गेला. मला माहिती आहे. मीटिंगमध्ये पण आणतो. अहो, त्या मॅडम तिकडेच होत्या, आता काल चार्ज आहे. आता हे सार्वजनिक बांधकाम आणि त्या जिल्हा परिषद बांधकाम. मी सांगते, विचारून घेते. मॅडम. काय रस्त्यात साईटवर आहे, नाहीतर ते झाले असते. मी सगळं विचारून घेते, करून घेऊ आपण. नका करू. काही ठिकाणी कोर्ट मॅटर आहे, परंतु रस्ता PWD तुमचा जिल्हा परिषदचा डांबरीकरण आहे. तो दुरुस्तीसाठी तुम्हाला साहेबांच्या माध्यमातून मदत घेऊन काय पोलीस प्रशासनाचा उपयोग करता येईल, करावा लागेल ते बघा, पण ते खड्डे बुजवा. असेल तिथं आम्हाला पत्र द्या, मी नेहमी सांगितलं. मला पत्र द्या. ओके, तुम्ही काय- तुम्ही किती दिवसात खड्डे बुजवून द्याल सांगा. नाही, आता मला
मी कालच आली नाही, आज किती दिवसात असं मला रावसाहेबांची बोलावं लागेल. काय रावसाहेबांना तुम्हाला सांगते. पण लवकरात लवकर करा. तो अडवलाय का थोडी रस्ता हा? अडवलाय का? हो, माहिती आहे मला. ते आहे थोडं कोर्ट केस आहे चालू, रस्ता नाही अडवला पण ते खड्डे बुजवायला अडवतात असं वाटतंय. विनोद बाबा काय अडचण आहे का तिथं? 10 किलोमीटर थांबा, एक मिनिट. आता कोणी बोलू? आता पहिला मुद्दा तुमचा पालखी महामार्गापासून पुढे गेल्यानंतर रेल्वेचा पुलाखाली जो खड्डा आहे त्याला संबंधित पुलाच्या कॉन्ट्रॅक्टरनी 2 mm च्या पाईप टाकलेल्या आहेत. त्या 2 mm च्या पाईप त्यांनी वाड्यात तिकडं पाणी निघायसाठी टाकले, पण त्या पाईप खाली आणि वड्यात गाळ भरून ती उंचावाली. जर एक अर्धा किलोमीटर वडाचं उकारला गाळ घाण काढली आणि तिथं 2 फुटी पाईप साधारण 200-400 मीटर टाकले, तर जे रोडवरचं पाणी येऊन खड्ड्यात जमा होणार आहे ते पाईप वाटे तिकडे ढाळाला निघेल. काय तुम्ही पर्यायी रोड व्यवस्था म्हणताय का नाही इकडून करणार तेवढं, पण ते काय होणार नाही. मला माहिती आहे होणार नाही, ते जरी म्हणले तरी होणार नाही, होत बी नाही तसं. म्हणून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेऊ, एक अर्धा किलोमीटर मला वड्याचं खोलीकरण केलं, म्हणजे गाळ उपसून घे. 2 इंचीचे पाईप जोडले. ते काम आहे ना, ते रेल्वेचे जे ब्रिज इंजिनियर आहे लीलाधर मीना म्हणून, त्यांना सांगून ते ऑलरेडी पाईप त्यांनीच टाकले होते. आमचं म्हणणं आहे का तिथं ज्या 2 इंची पाईप त्यांनी वड्यात काढले 2 फुटी. 2 फुटी त्याला संबंधित एक 400 मीटर किंवा 200 मीटर जोपर्यंत ढाळ येत नाही, म्हणजे ढाळाचं क्षेत्र आहे तिकडे तसंच आमच्या गावात तेवढ्या पाईप टाकल्या. वरनं पावसाचं पाणी रोडचं त्या खड्ड्यात जमा झालं की ते पाईप वाटे तिकडे निघाले. नॅचरल ज्या वेळेला स्लोप मिळेल तिथपर्यंत काढायला हवा. काढलं नाही का त्यांनी? काढलंय, परत भरलंय, भरून आलंय. हा, जरी पाऊस जास्त पडला त्या वड्यात गाळ वाहून जरी आला तरी ती पाईपामुळं ती बुजणार नाही, पाण्याचा फ्लो तिकडे हे बाहेर बघा, निघेल. असं होतं ते. हे बघा, आता आपण या ज्या 2 नळ्या टाकल्यात ना, त्या सगळ्या पुढं ते पाणी जात नसल्यामुळे ते पाणी तिथं थांबतं. बरोबर, ह्यांचं म्हणणं बरोबर. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याला आपण काय करायचं, रेल्वेचे जे मीना साहेब आहे त्यांना तुम्ही जो प्रस्ताव सांगितला की बुवा त्याला पूर्णपणे 200-300 मीटर खोदायचं आणि त्याच्यावर 2 नळ्या टाकायच्या सेम अशा, ते पाणी त्या खड्ड्यात पडून तिथून पुढे ते ग्रॅव्हिटीने खाली निघून ग्रॅव्हिटी पर्यंत पाईप टाका असं यांचं मत आहे. ग्रॅव्हिटी मिळेपर्यंत पाईप टाकू आणि त्याला चेंबर करू. ते साफसफाई करा. पुढपर्यंत म्हणताय ना? नाही, कोणत्या रोडला पुढपर्यंत म्हणताय की नाही? मॅडम ग्रॅव्हिटी मिळेपर्यंत. तेच ना, तेच कोणत्या रोडला? हो, ती चारी तशीच केबी एक्सपोर्ट पशी वड्याला निघते. इतक्या लांब जायची गरज नाही. साधारण एक 200 मीटर ते 300 मीटर आपण चारी खोलीकरण करून पायपा टाकल्या आपण सांगू रेल्वेला, तर भविष्यात त्याचं कधीच ती सहकार्य करायला अडचण येणार नाही. हा ही एक पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग, आता जे शिंदेवाडी किंवा खुंटे फलटण पालखी महामार्गावर ज्या रोडला खड्डे पडले 1-2 ठिकाणी ते तुमचं कोर्ट मॅटर चालू आहे. मागच्या वर्षी बी असंच झालं, त्यावेळेस संबंधित साहेबांनी मदत देऊन पोलीस प्रोटेक्शन देऊन आम्हाला ते खड्डे मोजवून दिलते. काय आमची अपेक्षा एवढीच आहे की आत्ता तुम्ही खुंटे रोडपर्यंत तुम्ही सर्वे करावा उद्याची उद्या, आणि जिथं जिथं खड्डे पडले तिथं लगेच आम्हाला डांबराचे पॅचअप टाकून काढले, मुरुम भरून नाही. डांबर त्या ठेकेदाराने काम केलंय ना, त्याच्या असेल ह्याच्यामध्ये मला वाटते. किती वर्षाचं तुमच्याकडं मेंटेनन्स मध्ये? मेंटेनन्स बघावं लागेल. ऐका की मॅडम, झालंय काय इथून भिंती इतकं डांबर तुटले मध्येच, म्हणजे इथे एक खड्डा तिथे एक खड्डा. त्याच्यात आम्ही जरी लोकांनी आणून मुरुम टाकलं, पाऊस पडला की खड्डे ते परत मोकळं होतं, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. तर आता तुम्हाला पावसाळ्यात काय डांबर टाका येत नाही, पण एखाद्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सांगू शकता की बाबा तेवढे पॅच भरून द्या तुम्ही डांबर, की काय नसण्यापेक्षा पावसाळा तरी निघेल. तेवढं पॅच वर्क डांबराने करून घ्या. पॅचवर कोणत्यापर्यंत किती 4 ते 5 ठिकाणीच करावं लागेल. तर तेवढं तातडीने आमचं पाहू खड्डे भरून, आणि ते पाण्याचं ड्रेनेज तसं तुमचं निघू शकतं. ड्रेनेजचं पत्र द्या. तो साहेब तो मुद्दा इतिवृत्तात घ्या आपल्या ड्रेनेजचा. ड्रेनेजसाठी मांडलं विनोद बाबांनी की साधारण 200-300 मीटर. रेल्वेचं काय करा सांगा, तुम्हाला रेल्वेला पत्र द्यायचं का? रेल्वेने हा, रेल्वेला. काम करा ना, मला तुमच्या ग्रामपंचायतीचं एक पत्र द्या. ठीक आहे, कोणते शिंदेवाडी कोणते शिंदेवाडी दोन्ही देतो. म्हणजे काय झालं ते आज नाही. तुमचं पण द्या सर.
कुंटे, शिंदेवाडी, जिंती, चौदारवाडी आप्पा तुमचं द्या. पत्र द्या, मी रेल्वेला कळवतो. कारण सर आपण त्यांना अलाइनमेंट देतानाच त्यांना तशी कंडिशन घातली की तिथे पाणी जर राहिलं तर त्याला रेल्वे जबाबदार आहे, ते पाणी काढून देण्याची सर्व जबाबदारी रेल्वेची अशी कंडिशन. ते पाहिजे झेरॉक्स. मॅडम आता त्यात उल्लेख करा की पाणी राहतंय. आता हे केलं तर पाणी राहणार नाही. मला माझं म्हणणं काय मॅडम, टेक्निकल जे बाबी असतात ना पत्रात तुम्ही आम्ही देतो. करा. उद्या देतो. बघा, हां. तर तुमच्या आणि माझे जॉईंट सहीनं पत्र देऊन टाका. म्हणजे तुम्ही चालेल. बनवा, माझी त्यावर सही घ्या, तुमची घ्या. ठीक आहे. बरं का मॅडम, एकदा जर का पाईप टाकले 200 मीटर तिथं, तर भविष्यात नाही कधीही ते ठरताना संपणार. हेच ठरलं होतं. मी स्वतः साईटवर गेले होते तेव्हा ते पाईप टाकताना आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पुढचे 200 मीटर होताना त्यांनी काय केलं? बघा तुमचीच त्यांनी लोकं- काय केलं माहिती का? त्यांनी त्या मॅडम, पुलाच्या खाली सोडलं, पुढचं खोलीकरण नाही, केलं नाही, नाही. नाही. हां, मग ही- तसं नाही केलं, आपलं सर. ठरलं त्यांनी होतं काय की तुम्ही केलंय? होता की नाही तेव्हा? असं आता दिसलं मॅडम म्हणजे- तुम्ही पाहणी करा, नॅचरल ग्रॅव्हिटी मिळेपर्यंत पाईप टाकून घ्या. 200 मीटर वगैरे असं लिहू नका, नॅचरल ग्रॅव्हिटी मिळेपर्यंत. 100 मध्ये होईल. दोन- काय होईल 200, 300, 100 काय असेल ते. त्यावेळेला थांबवा. नैसर्गिक उतार ज्या वेळेला मिळेल तिथं थांबवा. पाणी जाईल, जाईल. आणि ती कायमची म्हणजे भविष्यात कधीच त्रास होणार नाही त्या गोष्टी. करून आम्ही तेच सांगितलं होतं त्यांना, देऊन दिलं होतं. पत्र आहे आपलं त्यांना. ठीक आहे, प्रत्यक्ष त्यांना जाऊन रेल्वे हो हो हो, तसं पत्र द्या. मॅडम लिहून देतात पण करत नाही, त्याला आम्हाला रस्ता चालवावा लागतो तेव्हा ते थांबत नाही. काय बोला, काय सांगा. आमची विनंती आहे. नाही नाही, आता काय येस, पण डेव्हलप साहेब. खड्ड्यामुळं तो शिरूर सांगली जो नाही स्टेट हायवे होता ना आपला राज्य महामार्ग, तो कुंट्यात नेणार होता. शेजारी लाट्यातून आहे ना, तुम्ही सांगलीला नेलाय, सांगलीवरून फलटण आणलाय, फलटणवरून सांगलीला नेलाय. तर तो लाट्यातून जिंती नाक्यावरती जोडायचा होता 8 किलोमीटर. तर तुम्ही असं तिकडून 22-23 किलोमीटर वाढवले बाबा. तर काहीच गरज नव्हती, मॅडमला माहिती आहे. तर तो जर प्रस्ताव झाला ना आमचा राज्य महामार्गाचा, तर हे सगळे बाबा काय लाटे ते प्रॉब्लेम. कुठला लाटे ते लाटे ते खुंट्यावरून फलटण. जो आपला रस्ता आता सांगवी साहेब 11 किलोमीटर आणि ते 11, 22 किलोमीटर झाले. हा आता आपल्या हे मी तुम्हाला सांगताय, जुना अलाइनमेंट बदलायचे अधिकार आपल्याला नाहीये. चुकीचं एस्टिमेट केलं राज्य महामार्गाने. एखादा राज्यमार्ग कधी होतो, पहिला तो कुठेतरी VR ODR असतो, नंतर तो MDR होतो, नंतर तो स्टेट हायवे होतो. आणि स्टेट हायवेची अलाइनमेंट बदलायचे अधिकार आपल्याला कोणालाही नाही. पण आपण मागणी केली राज्य मार्ग साहेब. माझं म्हणणं काय आहे, आता तो जो राज्य महामार्ग झालेला आहे ठीक आहे, आता तो आहेच. म्हणजे ह्यात तुम्ही ह्याच्या पाय तर आता तो कुठला रस्ता आहे, आता कशात आहे तो जो कोणते पलटण आहे ODR आहे. ODR आहे सर, त्याचा प्रॉब्लेम मग काय त्याचं झालाय? एक उन्नतीकरण नाही का त्याचं काय होणार? झालंय? बरं. 10 किलोमीटर पेक्षा जास्त असेल तरच प्रस्ताव होतो. प्रस्ताव आपल्याला यांचं घेता 8 येतो. किलोमीटर कसा? असं आहे Minimum का? आपल्याला 10 किलोमीटर लांबी असेल तर आपल्याला तो शासनाला विशेष पाठवता येतो विशेष ग्रेड बाब अपग्रेड शासन करण्यासाठी. करून नाही का सोडत? पण 10 किलोमीटरच्या आत काय लांबी करतात? ते मग अजून काय त्याच्यावर मार्ग काय. मॅच करा म्हणतात. आम्ही त्यांना तोही पर्याय मग सांगितला. तसं सांगा त्यांना. आजूबाजूचे जे गावाचे रस्ते आहेत करून ना, हे बघा 10 किलोमीटर द्या ना. करायचं म्हणलं ना, तर त्याच्या मागचा एखादा रस्ता असेल किंवा बाजूचा एखादा रस्ता असेल, तो तो जोडून जोडून त्याला द्या ना आपल्याला तसा. चालेल चालेल ठराव रस्ता करून पाठवून देऊ ना आपण. चालेल तुम्हाला चालेल. कसं करावं लागेल माहिती आहे? झेडपीत तुम्हाला त्याचा जिंती, पाठपुरावा करावा खुंटे, लागेल. फलटण घ्या म्हणजे 10 होईल. द्या. जिंती, खुंटे, फलटण. फलटण. तो जितकी कुठे आमचं ऑलरेडी MD आहे. असं कसं हो, तुम्ही करू एवढी शकता? आधी पहिलंच. ठीक आहे, बघूया काय मार्ग आपल्याला कसा करा. काहीतरी बसून आपण नाही, नाही. कॅल्क्युलेशन करून घ्या. तुम्ही काय करा, आमच्याकडे ऑफिसला या, आपण चालेल. त्याच्यावर कशा घेऊन बसू आणि त्याला कुठून काय जोडता येतं ते बघून त्याचा ठराव करून जिल्हा परिषदमधून शासनाला हे पाठवावा नाही. लागेल. बरं का साहेब? उद्या आमच्या रोडचं सर्वे जिथे खड्डे पडले तिथे आम्हाला बरं, बुधवारी उद्या मीटिंग आहे. डांबराचे पॅच मारून द्या. दुसरा विषय, आमच्या कुंटेपासून फलटणपर्यंत येतो साईड पट्टीला वेड्या वाबडी आलेल्या आहेत. काय वेड्या वाबडी, तर आम्हाला साईड पट्टी साफ करून मिळावी काय, आणि खड्डे उचलून मिळावे. तुम्ही येताना साहेबांचे ह्याने पोलीस प्रोटेक्शन घेऊन या, म्हणजे एकाच जागेवर एक माणूस. आवश्यकता पडली तर घ्या, आवश्यकता पडली तर. काय मागच्या वर्षी मारुती साहेबांचा आणला तोच का विषय. मागच्या वेळेस दिले ना तुम्ही. ते त्यांनी सांग यादव साहेब येत होते तोच का विषय. नाही आपण दिले, आता पत्र दिले आम्हाला. मला ते म्हणले काय तरी येईल, अजून आली नाही, एस्टिमेट पाठवली येईल. नाही पण तात्पुरतं आपलं दुरुस्ती करून घ्या. करा की आमदार साहेब करतील त्यावेळेस करतील रोड, त्याच्याबद्दल काय नाही, रोड चांगली गोष्ट आहे. आम्हाला आता काय मॅडम, कुठे शिंदेवाडी रोड कधी कुठं तुमच्या ह्याच्यात बसेल त्यावर बसेल, ते किमान एकदा सर्वे करून कशात बसेल, खड्डे तरी बसून तात्पुरते आम्हाला त्यात पण आम्हाला आहे. फक्त खड्डे पोहोचून म्हणजे साईड पट्टी स्वच्छ ते आपला ब्रिज इथला रेल्वे. हा, सागर. आमची विनंती, 1-2 दिवसात आम्हाला ते करून द्या. चालेल चालेल. चला साहेब येऊ.
सगळं इतिवृत्तात विषय महत्वाचे सगळे घ्या. 3-4 विषय मी फक्त विषय सांगतो. हा. तर तो जिंती नाका ते आपला तो रस्ता म्हणजे त्यांच्याकडे जो आहे हां